स्त्री म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर वेगवेगळ्या प्रतिमा उभ्या राहतात. आई, बहीण, बायको, प्रेयसी, आजी, मुलगी. पण या नात्यांचं बंधन लादण्याआधी ती केवळ एक स्त्री असते. तिच्या वेगवेगळ्या छटा असतात. प्रत्येक सामान्य वाटणाऱ्या स्त्रीमध्ये एक असामान्य ती दडलेली असते. आजच्या या कवितांच्या माध्यमातून त्याच असामान्य तीचं दर्शन आपण घेणार आहोत. आजच्या या महिला दिनी या स्त्रीचं स्त्रीत्व साजरं करूया, तेही कवितांच्या माध्यमातून. वरवर कोरड्या वाटणाऱ्या तिच्यात डोकावून पाहिलं तर मायेनं भरलेलं एक तळ दिसेल. रंगहीन वाटणाऱ्या तिला जवळून पाहिलं तर प्रेमाचे रंगीबिरंगी कवडसे येताना दिसतील. तिचं प्रेम रंगहीन नाहीये. तिच्या जवळ जाऊन पाहिलं तर प्रेमाचे इंद्रधनुच्या रंगात वेगवेगळ्या छटा उमटताना दिसतील. कवितेचे शीर्षक ती, कवयित्री स्पृहा जोशी. ती काळ्या पांढऱ्या रंगात बघते, करड्या रंगात विचार करते. तशी वरवर कोरडीच आहे ती. पण हे पक्क ठरवायच्या आधी जरा थांबा. जवळ गेलात की कळेल ती प्रेम मात्र इंद्रधनुच्या सप्तरंगात करते. विंदा करंदीकरांची वेडी ही कविता ऐकलं की मला कुंती मातेची आठवण येते. कशी आणि का ते तुम्हाला ही कविता ऐकली की कळेल. वेडी विंदा करंदीकर. एका ढगाला कुशीत घेऊन ती झोपली तेव्हा तिला गर्भ राहिला. पुढे सर्व सुरळीत झाले. आपल्या घरातले मातीचे मडके मनमुराद फोडून ती देहांताच्या यात्रेला निघाली. वाटेत तिला गाढव भेटले. तिने त्याची समारंभपूर्वक पूजा केली. धुपाटण्यातला उरला सुरला धूप कनवटीला लावून ती म्हणाली, ह्याची सुद्धा राख होती तर कोणाला काय सांगणार होते, पण दैव सिकंदर आहे म्हणून कुत्र्यासारखे पुढे जाते. नंतर तिने वडाची पाने पिंपळाला लावली आणि म्हणाली, आता मी कुणाचे काही लागत नाही, अगदी पौर्णिमे एवढेही. पुढे सर्व सुरळीत झाले हे मागेच सांगितले आहे. वेडीला वीज झाली म्हणजे वेडीच्या पोटी वीज जन्माला आली. वेडीला वीज झाली, आपले स्तन विजेला देऊन वेडी आपली पुढे निघाली. वाटेमध्ये तिला विदूषक भेटला, राजा भेटला, राणी भेटली, अ भेटला, ब भेटला. पण वेडी शहाणी होती. तिने कोणालाच ओळखले नाही. धैर्य, त्याग, कर्तव्याच्या आगीत आहुती या सगळ्याची आठवण झाली की पहिलं नाव आठवतं ते सीतेचं. अशीच एक शेतकरी स्त्री सीतेच्या पाऊलखुणा आपल्या पाऊलखुणांमध्ये शोधतीये. कल्पना दुधाळ यांच्या पाऊलखुणा या कवितेत. या मातीत रुजावसं वाटलं कितीदा, कोळपलेल्या भुईगत काळीजच फाटलं कितीदा. प्रत्येक मुरडान तुडवताना शोधत राहिले माझे डोळे सीतेच्या पाऊलखुणा. सापडल्याच नाहीत वर्षानुवर्षे आणि आत्ताच क्षणभरापूर्वी मागं वळून पाहिलं तर माझ्याच पावलांनी चालत आलेली सीता. कितीतरी वेळ निशब्द, मग मान वर करून म्हणाली, कर्तव्याच्या आगीत भावनांचा कधीच बळी दिलाय. मृगजळाच्या तहानेनं व्याकुळ होऊन शब्दांच्या भोवऱ्यात गरगरताना का शोधतेस मला पुन्हा पुन्हा. हरवलेत माझे शब्द त्यानंतर जन्मभर कितीही चालले तरी आता उमटतच नाहीत पाऊलखुणा. इतिहासात डोकावून पाहिलं तर मानसिक आधाराशिवाय, पतीच्या सोबतीशिवाय कित्येक स्त्रिया आपलं कर्तव्य अविरतपणे पार पाडत आलेल्या आहेत. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रुक्मिणी. असाच एक भक्त
मंदिरात विठ्ठल रुक्मिणीला भेटायला जातो आणि तिथे विठ्ठल दिसतच नाही आणि तो याची जाणीव रुक्मिणीला करून देतो. त्यावर रुक्मिणीच्या काय भावना आहेत हे या कवितेत ऐकूया. कवितेचे शीर्षक वामांगी, कवी अरुण कोल्हटकर. देवळात गेलो होतो मध्ये, तिथं विठ्ठल काही दिसेना. रखमाई शेजारी नुसतीच वीट. मी म्हणालो राहिलं, रखमाई तर रखमाई, कुणाच्या तरी पायावर डोकंच ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढे मागे लागेल म्हणून. आणि जाता जाता सहज रखमाईला म्हणालो, विठू कुठं गेला, दिसत नाही. रखमाई म्हणाली, कुठं गेला म्हणजे, उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला. मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो, तिथं कुणीही नाही. तर म्हणते, नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसत. दगडासारखी झाली मान, अगदी धरली बघ, इकडची तिकडं जरा होत नाही. कधी येतो, कधी जातो, कुठं जातो, काय करतो, मला काही माहित नाही. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून मी पण बावळट उभी राहिले. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कोणी सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला धावून आलं. 28 युगांचं एकटेपण. खरंच किती काय काय साचलेलं असतं आणि किती काय काय चाललेलं असतं स्त्रीच्या मनात, याचा ठाव लागणं कठीणच. इतकं काही साचलेलं असतं की त्याची खोली तरी किती हे जाणून घेणंही कठीण. अशाच काहीशा अर्थाची लखन चौधरी यांची ही कविता. बारामाही वाहणाऱ्या नदीसारखा बाईचा जीव ओला. बारामाही वाहणाऱ्या नदीसारखा बाईचा जीव ओला, कशी कळणार तिच्या पोटातली मनातली सुखदुःख. एकतर ती आटत नाही आणि आपल्याला तिचा तळ गाठता येत नाही. किती पुरुष खोली असेल बरं बाईची. प्रत्येक स्त्रीला आपल्या मनाप्रमाणे मनमुराद जगावं वाटतं. म्हणूनच विंदा करंदीकरांच्या कवितेतील या काही ओळी माझ्या प्रत्येक स्वच्छंदीपणे जगू वाटणाऱ्या मैत्रिणीसाठी. विंदा म्हणतात, असेल जेव्हा फुलावयाचे तुझ्याच साठी फुल सखे तू. असेल जेव्हा फुलावयाचे तुझ्याच साठी फुल सखे तू. फुल सखे तू फुलण्यासाठी, फुल मनातील विसरून हे तू. फुल सखे तू फुलण्यासाठी, फुल मनातील विसरून हे तू. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रत्येक मैत्रिणीला हा नक्की पाठवा. आणि अशाच वेगवेगळ्या सुंदर सुंदर कविता ऐकण्यासाठी कवडसाला सबस्क्राईब करा.